तर यानंतर पाहूयात बातम्या 50. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवणमध्ये महाविकास आघाडी आज मोर्चा काढणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल स्वतंत्र अहवाल देणार आहे. अहवालातून नवीन माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कन्सल्टंट चेतन पाटील फरार झालाय. त्याच्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठ इथल्या घरी पोलिसांनी चौकशी केली. यावेळेस त्याची पत्नी घरामध्ये होती, मात्र त्यानंतर कुलूप घालून तीही सुद्धा फरार झाली. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेसकडून निषेध आंदोलन पुकारण्यात आलं होतं. महाराज आम्हाला माफ करा असे आशयाचे फलक यावेळेस हातात घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध केला. बेमुदत संपावर जाण्यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेमध्ये मतभेद असल्याचं चित्र समोर आलं. राजपत्रित अधिकारी संघटनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप स्थगित केला. मात्र 29 ऑगस्टपासून संपावर जायचं की नाही जायचं याबाबत निर्णय कर्मचारी संघटना आज घेणार आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. आता राज्यभरातील जिल्ह्यामध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दूध भेसळ रोखण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत. महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं आणखीन एक महत्त्वाचा टप्पा गाठला. एम्सच्या व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी मध्ये मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी अधिकृत केंद्र म्हणून त्याला मान्यता दिली गेली आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै नंतर म्हणजेच 1 ऑगस्टपासून 31 जुलैपर्यंत मंजूर झालेत त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार आहेत. पुणे मार्गावर सध्या ई बस धावताना दिसतात. लवकरच जालना, बीडसह इतर मार्गांवरती ई बस धावताना दिसतील. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला 214 ई बस मिळणार असून यात पहिल्या टप्प्यामध्ये ऑक्टोबरमध्ये 74 ई बसेस दाखल होतील. सिडकोच्या 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेमध्ये नवी मुंबईतील कळंबोली, खारघर, घणसोली येथील विकसित नोडमधील पंतप्रधान आवास योजनेतील 213 घरांचा समावेश आहे. या घरांच्या किमती 20% कमी करण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागानं घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्रातील मासेमारी नुकतीच सुरू आहे. पापलेट माशांना दरही चांगला मिळत असल्यामुळे मच्छीमार बांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे. बंदरात ताजे मासे खरेदी करून विकण्यासाठी मच्छीमार महिलांची लगबग पाहायला मिळते. मागील 2 वर्षांपासून लसणाची लागवड कमी आहे. त्याचबरोबर उत्पादनही कमी आहे. त्यामुळे बाजारामध्ये कमी आवक होताना दिसते. परिणामी आवक कमी झाल्यामुळे दर जे आहेत ते गगनाला भिडलेत. घाऊक बाजारामध्ये प्रति किलो 150 ते 300 रुपयांवर असलेला लसूण आता 200 ते 400 रुपयांवर पोहोचला आहे. हळदीला मागील हंगामामध्ये उच्चांकी दर मिळूनही प्रतिकूल हवामान, अतिउष्णता आणि अतिवापरामुळे देशभरातील हळद लागवडीत सुमारे 5,000 हेक्टरनं घट झाल्याचं दिसून आलंय. सततच्या पावसामुळे राज्यामध्ये हळदीचं कंद कुजू लागलंय. यंदाच्या हंगामामध्ये हळदीची लागवड 3 लाख हेक्टरवरच स्थिरावली आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 11,364 क्विंटलची आवक झाली. या टोमॅटोला सरासरी 1,000 रुपयांपासून 2,000 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळाला. एकूणच मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाल्याचं चित्र समोर आलं. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे कोयना धरण अखेर भरलंय. धरणामध्ये सध्या 100 टीएमसी पाणीसाठा आहे. दरम्यान पाणी पातळीत नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून 12,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान विभागानं गुजरातमध्ये पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलाय. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून सर्वदूर असलेल्या पावसाचा जोर मंगळवारी ओसरला. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही फारसा पाऊस झाला नाही. मात्र पावसानं उघडटीप देताच उन्हाचा चटका बसायला सुरुवात झाली. राज्यभरामध्ये सोमवारच्या तुलनेमध्ये मंगळवारी सरासरी 3 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ झाली होती.
हवामान विभागानं पुढच्या 31 ऑगस्टपर्यंत विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. मात्र 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालाय. पाऊस थांबताच तापमान पुन्हा 32 अंशांवर गेलं असून उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. जळगावातील एरंडोल तालुक्यात असलेल्या अंजनी धरणामध्ये अवघा 26% जलसाठा शिल्लक आहे. एरंडोल तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणामध्ये अजूनही पाण्याची आवक झालेली नाहीये. धरणावर अवलंबून असलेल्या 30 ते 35 गावांवर पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे 24 डब्यांची रेल्वेगाडी धावू शकणार आहे. आतापर्यंत फलाटाचं 30% काम पूर्ण झालं असून नोव्हेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनसवरून थेट मडगावला जाणाऱ्या एक्सप्रेसला मंगळवारी रेल्वे मंडळाची मंजुरी मिळाली. या रेल्वेगाडीला एक्सप्रेस जरी नाव असलं तरी तिचा वेग हा पॅसेंजरचा असणार आहे. या रेल्वेगाडीला मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. रेल्वे तिकिटाचा रिफंड 2 तासात खात्यामध्ये मिळणार आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत नेक्स्ट जनरेशन ई तिकीट प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे. त्यामुळे तिकीट काढण्याचा वेग कित्येक पटीनं वाढणार आहे. गावाकडच्या प्रवाशांनी गेल्या अनेक वर्षापासून लालपरीला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. यंदा सुद्धा तीच परिस्थिती आहे. एसटी महामंडळानं महिलांना तिकीट दरामध्ये 50% सवलत दिल्यामुळे लालपरीला अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. तोट्यात असलेली एसटी प्रवाशांना दिलेल्या या विविध सवलतींमुळे फायद्यामध्ये आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडीला राजकीय नेत्यांसह त्यांच्याशी संबंधित बिल्डरचे मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळालं. मुंबईत दहीहंडी उत्सवामध्ये अंदाजे 150 कोटी रुपयांची उलाढाल झाली. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा आज 24 तासांसाठी बंद राहणार आहे. या काळामध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ठाणे महानगरपालिका स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू ठेवणार आहे. राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांना प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तसंच विविध विभागातील समन्वयासाठी एकत्रित आढावा घेण्यात आला. उच्चस्तरीय समितीनं पुनर्गठन करण्यात आलं. यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना आळा बसणार आहे. अॅल्युमिनियम फॉईल आणि रॅपिंग पेपरच्या विक्रीत ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयानं लवकरच बदल करणार आहे. त्यानुसार कंपन्यांना फाईलच्या पाकिटावरती लांबीसह जाडी किती आहे हे देखील नमूद करावं लागणार आहे. बायोगॅस बांधण्यासाठी सरकारकडून 22,000 रुपयांचं अनुदान दिलं जातं. ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये 10 लाभार्थ्यांना बायोगॅस मिळाला. ठाणे जिल्ह्याला या वर्षासाठी 33 लाभार्थ्यांचं उद्दिष्ट दिलं आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोट्यावधींच्या दंडाची फाईल फाडली आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतूक विभागानं 13,146 जणांवरती कारवाई करत 1,05,78,350 रुपयांचा दंड वसूल केलाय. पुढची बातमी येते उल्हासनगरमधून. उल्हासनगरच्या सेक्शन चौकामध्ये एक भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ट्रक चालकानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 रिक्षा आणि अनेक दुचाकी चिरडल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय. कल्याणच्या दिशेनं एक मालवाहू ट्रक भरधाव वेगानं जात होता. यावेळी चालकानं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकींवरती हल्ला केल्याची चिन्ह दिसून आली. त्यांना फरफटत नेट डिवायडरलाही जाऊन हा ट्रक धडकला. दरम्यान रिक्षात प्रवास करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाहीये. यानंतर पुन्हा पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होणार आहे. या भुयारीमधून रोज 300 ट्रक माती काढण्यामध्ये येणार असून कामासाठी 3 ते 4 लाख लिटर पाणी लागणार आहे. ठाणे पालिकेनं कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान भुयारी मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास अवघ्या 12 मिनिटांमध्ये होणार आहे. डी फार्मसीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना आज नोंदणीसाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी आत्ताच नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलंय. जीवन विद्या मिशन कडून 7 वर्षांपासून संस्कार शिक्षण अभियान राबवलं जातं. या अभियानाशी वाशिम जिल्ह्यातील 22 शाळांसह राज्यातील 387 शाळा जोडल्या आहेत.
मागील 2 वर्षात नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची भर पडली आहे. अधिकाऱ्यांसाठी तसंच गस्ती आणि कैदी वाहतुकीसाठी नवनवीन वाहनं पुरवण्यात आली आहेत. त्यामुळे गस्तीसह कैद्यांची वाहतूकही सुसाट होतीये. सध्याच्या घडीला दवाखान्याची पायरी जरी चढली तरी किमान 500 रुपयांचा फटका बसतो. अशा वेळेस मोफत उपचार हे रुग्णांसाठी जणू वरदान ठरतायत. विशेष म्हणजे रुग्णालयाची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत असेल तर सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर मजूर वर्गाला सोयीस्कर असतं. पनवेल महानगरपालिकेचा आपला दवाखाना सध्या रुग्णांना वरदान ठरतोय. न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवून यंदाही दहीहंडीच्या थरांमध्ये लहान मुलांचा समावेश करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं. राजकीय नेत्यांकडून या लहान मुलांच्या पाठीवर शाबासकी देऊन त्यांना बक्षिसाचं वाटप केलं जात होतं. त्यातून कोणालाच नियमांची फिकीर राहिलेली नसल्याबाबत कायदेतज्ञांसह जागरूक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. मुंबईतील 2.5 लाखांपैकी फक्त 32,000 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालंय. असं असतानाही नगर पथविक्रेता समिती नेमण्यासाठी निवडणूक होत आहे. मात्र उर्वरित फेरीवाल्यांच्या व्यवसायावरती बंदी येणार असल्यानं मुंबई हॉकर्स युनियननं मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील पालिका बाजाराच्या धर्तीवरती मुंबईमध्ये 2 ठिकाणी भूमिगत बाजार सुरू करण्याची सूचना करूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. जे रुग्णालयातील मेडिसिन विभागाच्या ओपीडी मधील भिंतींना इस्रायली कंपनीमार्फत जंतुनाशक रंग देण्यात आलाय. त्यामुळे भिंतींवरील जीवाणू विषाणू याचा नायनाट होणार आहे. तसंच या रंगामध्ये विषारी द्रव्य नसल्यानं त्याचा त्रास रुग्णांना होणार नाहीये असा दावा या कंपनीनं केला आहे. घरातील रोजची कामं आणि मुलाबाळांचं शिक्षण आदी जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी करणाऱ्या भारतातील महिलांची सतत ओढाताण सुरू असते. फार कमी महिलांना या दोन्हीमध्ये ताळमेळ साधून काम करणं शक्य होत असतं. परंतु घरच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे हातातील जॉब सोडावा लागल्याचं 39% महिलांनी सांगितल्याचं समोर आलंय. नोकरी.com केलेल्या एका पाहणीतून हे समोर आलंय. नोकरी करणाऱ्यांच्या तुलनेमध्ये बेरोजगारांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. बेरोजगार पुढील 10 वर्षांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडू शकतात. या स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्यानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि दिल्ली एम्सच्या संयुक्त वैद्यकीय अभ्यासातून समोर आलंय. मुंबई ऊर्जा मार्ग प्रायव्हेट लिमिटेडकडून पडघा पनवेल पॉवर ट्रान्समिशन कॉरिडॉर प्रकल्प उभारला जातोय. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची विजेची गरज भागवतानाच अतिरिक्त विजेमुळे विजेचे दर कमी होतील असा दावा मुंबई ऊर्जा मार्ग प्रायव्हेट लिमिटेडनं केला आहे. मुंबई महानगरातील जुन्या वाहनांच्या विल्हेवाटाचाही प्रश्न सुटण्याची चिन्ह आता निर्माण झाली आहे. जुन्या वाहनांची शाश्वत पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्यातील सुट्ट्या भागांचा पुनर्वापर करण्यासाठी मुंबईमध्ये कारखाना उभारण्याचा विचार आहे. विधानसभा निवडणुकांमुळे राहुल गांधींच्या अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये बदल करण्यात आलाय. 10 ते 12 दिवसांचा दौरा आता 6 ते 7 दिवसांचा करण्यात आला. राहुल गांधी येत्या 5 किंवा 6 सप्टेंबरला मध्यरात्री अमेरिकेला जाणार आहेत. मायावती यांची पुन्हा एकदा बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. लखनौ येथील पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सतीश मिश्रा यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. लाडकी बहीण योजनेवरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. लाडक्या बहिणीला पैसे देताना फडणवीसांनी स्वतःचा वावर विकून पैसे दिले नाहीत, तुमचे आमचेच पैसे दिलेत असं जरांगे पाटील म्हणाले.